नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा रामदासजी आठवले आगे बढ़ो। गायरान जमीन आमच्या हक्काची, गायरान जमीन आमच्या हक्काची। आम्हाला वीज पुरवठा झालाच पाहिजे, वीज पुरवठा झालाच पाहिजे। जमीन आमच्या हक्काची, जमीन आमच्या हक्काची। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रमुख मागण्या काय आहे? प्रमुख मागण्या आमच्या अशा आहेत की गेले 20 ते 25 वर्षापासून गायरान जमीन लोक वस्ती करून राहतात, त्यांना नागरी सुविधा काहीच मिळत नाही। नागरी सुविधा मिळत नसल्यामुळे जान जवान लेडीज मुली आपल्या घरकाम करणाऱ्या बायका अंधार पंधरात जातात। येता जाताना त्यांना खूप त्रास होतो आणि त्या ठिकाणी लाईटीचा एवढा प्रॉब्लेम आहे की रातचा माणूससुद्धा फिरू नाही शकत। आणि आम्ही वारंवार पत्रव्यवहार करूनसुद्धा कलेक्टर साहेबाकडे 2017, 2018 आणि 2023 रोजी शेवटचं निवेदन दिलं होतं, तर त्याच्यावर बी त्यांनी काही रिप्लाय दिला नाही। तर काम पूर्ण कलेक्टर साहेबांनी तहसीलवर ढकलतात, तहसील ढकलतात MSEBीवर, MSEB ढकलतात तलाठी ढकलतात वापस MSEBीवर। तर याचा मागचा अर्थ काय तो आम्हाला कळला पाहिजे आणि आमच्या लोकांना नागरी सुविधा देण्याचं काम या लोकांनी आत्ताच्या आत्ता करणं भाग आहे। तुम्ही राहायला कुठे आहात? आम्ही राहायला बीड बायपास रोड, झालटा, सुंदरवाडी, आमच्या एरियाचं नाव आहे भीमवाडी। किती वर्षापासून त्रास आहे? तिथं 20-25 वर्षापासून त्रास आहे आणि सर्व दलित समाज तिथं बसलेला आहे। तर मागणी काय आहे नेमकी? आमची मागणी एवढीच आहे की आम्हाला विद्युत पुरवठा त्वरित करण्यात यावा। नाव सांगा, तुमचं नाव? माझं नाव राहुल तात्याराव गायकवाड, राहणार भीमवाडी, झालटा, बीड बायपास रोड, गट नंबर 472। पक्षाचं नाव? रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया। धन्यवाद। बोला। सगळ्याला क्रांतिकारी जय भीम। मी द्वारका अर्जुन जोटे। आम्ही 472 नंबर गायरान जमीन, चिकलठाणा परिसर, झालटा, तर आम्ही जवळजवळ 25 वर्षापासून राहतो, पण आम्हाला शासनाची काही आम्हाला मदत नसल्यामुळं आम्हाला पहिल्या काळात जशी गुलामीला आम्हाला वागणूक देत होते तसे आजसुद्धा हे शासन आम्हाला ही वागणूक कोणता त्रास होतोय तुम्हाला तिथून? सध्या आम्हाला त्रास ह्याचा होतो लाईटचा। मेन गोष्ट आम्हाला लाईट नाही, पाणी नाही। लाईट, पाणी, दवाखान्याचं ह्याचे कुठलीही सुविधा नाही आहे। आम्ही अंधारातच राहतो। आमच्या काही महिला पाण्यासाठी मेल्या, टँकर खाली चेंगरून विकत घेऊन पाणी पित होतं। तर एक साप जाऊन 2-3 महिला मेल्या, काही प्राणीसुद्धा मेले, काही डिलेवरीच्या ह्याची सुविधा नसल्यामुळं काही आडवूनसुद्धा मेलेले तिथं। पण इतक्या दिवसापासून आम्ही पत्रव्यवहार यांच्याशी करत होतो, तरीही आम्हाला कुठलाही आम्हाला हे करीत नाही। तर बघा, आता तुमची मागणी काय नेमकी? आता आमची मागणी लाईटची आहे। लाईट, पाणी, जी काही किती घरांना लाईट नाही तिथं? आमचे जवळजवळ 250-300 घरं सध्या राहते, तर तेवढ्या घराला कसलीच लाईट नाही। रस्ते तर नाहीतच नाही, म्हणजे रस्त्याचा तर विषय लांबच आहे, पण मेन गोष्ट लाईट आता आम्हाला म्हणजे तिथं राहतो तर आम्ही अंधारातच राहून, ज्यावेळेस तुमचं राजकारण येतंय, ज्यावेळेस तुमचं विलेक्शन येतंय, तेव्हा तुम्हाला गल्ली बोळ्यातले लोक दिसतात। आमच्या दारापासून लोक खूप येतात आणि म्हणतात आमच्या ह्याला मतदान करा, असं करा, तसं करा। पण आज 30 वर्षापासून 25 वर्षापासून आम्ही तिथं राहतो, तर आम्हाला कुठलीही सुविधा देत नाहीत आम्ही, कारण ह्या देशाचे नागरिक आहेत नाही। आता नेमकी मागणी काय शेवटची? तेवढं लाईट आणि पाणी शासनाचं आम्हाला यावं तिथं।